इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या विक्रीला आजपासून सुरुवात होतीये। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातल्या 29 शाखांमध्ये ही विक्री होईल। आजपासून 11 जानेवारीपर्यंत इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सची विक्री सुरू राहणार आहे। मुंबईतील हॉर्मिनल सर्कल इथल्या एसबीआयच्या शाखेमध्ये निवडणूक रोख्यांची विक्री होईल। निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आणि सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कमीत कमी 1% मत मिळवलेले राजकीय पक्ष निवडणूक रोख्यांच्या योजनेसाठी पात्र ठरतील। आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, काय या संदर्भातले नेमके अपडेट्स आहेत? 2024 ची लोकसभा निवडणूक येत आहे। त्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी राजकीय पक्षांना मिळत असतो। यामध्ये भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे, ज्याला इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून पैसा मिळत असतो। मात्र या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी पार पडलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे याचिकाकर्त्यांचं की या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून इतर पक्षांना जे सरकारमध्ये नाही त्यांना जर पैसा मिळाला तर सरकार त्याच्यावरती दबाव आणू शकतो। इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमाच्या संदर्भात एक पारदर्शकता हवी, ही पारदर्शकता पाहायला मिळत नाही। जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यक्ती इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी करते तेव्हा त्याची माहिती बँकेकडे असते, ती बँक संबंधित सरकारला ही माहिती देऊ शकते। असे वेगवेगळे आक्षेप घेण्यात आलेले आहे आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून जेव्हा पैसे दिले जातात या सगळ्यामध्ये सर्वाधिक पैसा भाजपला मिळालेला आहे आणि भाजप हा देशातील सर्वात आतापर्यंत श्रीमंत पक्ष झालेला आहे। त्यामुळं या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड बद्दल आक्षेप निश्चितच असतात। मात्र आता इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या विक्रीला सुरुवात झालेली आहे आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोणत्या पक्षाला किती निधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.